to see. Today we are going to discuss next point, that is digestion of food material. In earlier period we have discussed about the entire alimentary canal. Then we have seen histological structure of alimentary canal. Then we have seen three types of glands which are associated with digestion of food material. These are, first one is salivary gland, second one is liver, and third gland, that is pancreas. We have seen salivary gland secretes saliva that contains salivary amylase enzyme. Liver gland, it secretes or produces bile juice. And third, pancreas, which is called as heterocrine gland. Means pancreas, it is having two parts. Exocrine part, it is called as acinus. Cells of acinus, they produces pancreatic juice. We have seen in pancreatic juice, inactive as well as active enzymes are present. Three inactive enzymes, they are called as proenzyme, and three active enzymes, they are present, that we have seen. Endocrine part, it is made up of islets of Langerhans, and islets of Langerhans shows presence of three types of cells. Alpha cell, we secrete glucagon. Beta cell secrete insulin, and delta cell secrete somatostatin. Out of these three hormones, we know glucagon and insulin, they work antagonistic to each other and maintain normal blood glucose level, while third hormone, that is somatostatin, it inhibits secretion of both insulin as well as glucagon. Up to this point we have seen in the last period. Now next point we have to discuss, that is the digestion of food material. एक गोष्ट लक्षात घ्या, फूड मटेरियलचं डायजेशन होतंय म्हणजे त्याच्यामधनं एनर्जी रिलीज होत नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, फूड मटेरियल मधनं एनर्जी रिलीज करण्याचं काम सेल्स आहे. एनर्जी कुठे रिलीज होते? सेलमध्ये. मग डायजेशन मध्ये नेमकं काय होतं? बऱ्याचदा आपण चुकीची समजूत करतो की डायजेशन होते म्हणजे त्याच्यामधनं एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कॅरी आउट करण्यासाठी वापरली जाते. असं अजिबात नाही. एनर्जी रिलीज कुठे होते? सेलमध्ये जी रेस्पिरेशन प्रोसेस घडून येते तिथे एनर्जी रिलीज होते. मग डायजेशन मध्ये काय होते? डायजेशन मध्ये आपण पाहिलं, जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिंपल फूड मध्ये कन्वर्ट होतं. जे नॉन ऍब्सॉर्बेबल फूड आहे ते ऍब्सॉर्बेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. जे नॉन डिफ्युजिबल आहे ते डिफ्युजिबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. जे डायजेशन मध्ये फक्त एक लक्षात ठेवा, फक्त कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये होतं. हा मुद्दा क्रमांक 1. आता डायजेशन नेमकं कुठे होतं? थोड्याफार प्रमाणात ज्याला आपण पार्शियल डायजेशन म्हणतो, हे बकल कॅव्हिटी मध्ये होतं, त्याच्यानंतर स्टमक मध्ये होतं, आणि मेजर डायजेशन ऍक्टिव्हिटी जी आहे, मेजर डायजेस्टिव्ह प्रोसेस जे आहे, हे कुठे होत आहे? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. लार्ज इंटेस्टाईन मध्ये कुठल्याही प्रकारचं डायजेशन होत नाही. तर लक्षात आलं तर 4च पार्ट आपल्याला मेन पाहिजे, 3च ते. एक म्हणजे डायजेशन इन बकल कॅव्हिटी, पण बकल कॅव्हिटी मध्ये बहुतेक करून कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये होतं. थोड्याफार प्रमाणात डायजेशन स्टमक मध्ये होतं, आणि उरलेलं जे सगळं डायजेशन आहे हे कुठे होतं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. कुठे? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. मग आता पहिला पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, डायजेशन इन बकल कॅव्हिटी. आता मुद्दा बघा, बकल कॅव्हिटी तुम्हाला माहिती आहे, बकल कॅव्हिटीचं दुसरं नाव याला आपण ओरल कॅव्हिटी असं सुद्धा. आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये काय काय आहे?
We have seen in buccal cavity there are palates, soft palate, hard palate. नंतर याच्यामध्ये टंग आहे, नंतर टीथ्स आहे आणि याच्यामध्ये सलायवरी ग्लँड्स ओपन होतात. कुठे? हे आपल्या बकल कॅव्हिटी. मग तुमची टंग असेल, टीथ्स असतील, सलायवरी ग्लँड्स असतील, या सगळ्याचा रोल कशामध्ये? डायजेशन. कशामध्ये? डायजेशन. म्हणजे जेव्हा आपण बकल कॅव्हिटीमध्ये डायजेशन ही प्रोसेस पाहतो तेव्हा तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे की बकल कॅव्हिटीमध्ये नेमके कुठले कुठले पार्ट आहेत. कुठले कुठले? टंग आहे, टीथ्स आहे आणि बकल कॅव्हिटीमध्ये 3 सलायवरी ग्लँडच्या पेयर्स ओपन होत आहेत. इथपर्यंत लक्षात आलं? चला आता प्रोसेस ऑफ डायजेशन इज अकम्प्लिश्ड बाय मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेसेस. आता दोन लक्षात घ्या. बकल कॅव्हिटी मध्ये जे फूड मटेरियलचं डायजेशन होतं, इट इज ब्रॉट अबाउट बाय मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेसेस. आता पहिलं तर मुद्दा लक्षात आला ना की डायजेशन मध्ये कॉम्प्लेक्स कन्व्हर्जन सिंपल मध्ये. कॉम्प्लेक्स फूड इट इज कन्वर्टेड इनटू सिंपल फूड अँड दिस डायजेशन प्रोसेस इट इज अकम्प्लिश्ड. It is accomplished means it is helped, it is supported, it is brought about by mechanical and chemical processes. आता मेकॅनिकल प्रोसेस म्हणजे काय? टीथच्या मदतीने त्याला आपण काय करतो? मॅस्टिकेट करतो. बरोबर आहे की नाही? टीथच्या मदतीने जो काही अन्नाचा घास घेतलाय आपण दाताच्या मदतीने त्याला तोडतो. म्हणजे थोडक्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड मेकॅनिकल प्रोसेस. आणि नंतर मग याच्यामध्ये वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्यूस, एन्झाईम काय करतो? मिक्स होत आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ केमिकल प्रोसेस. म्हणजे डायजेशन इट इज अकम्प्लिश्ड, इट इज ब्रॉट अबाउट बाय 2 प्रोसेसेस और इट इज हेल्प्ड बाय 2 प्रोसेसेस, दॅट इज मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेस. आता बकल कॅव्हिटी परफॉर्म्स 2 मेजर फंक्शन्स. आता बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी it perform 2 major function, 2 main function. आपल्या बकल कॅव्हिटीचे 2 मेन फंक्शन आहेत. एक म्हणजे मॅस्टिकेशन आणि दुसरं म्हणजे स्वॅलोइंग. मॅस्टिकेशन म्हणजे दाताच्या मदतीने अन्नाचं काय करणे? बारीक तुकड्यामध्ये रूपांतर करणे. दात आहेत की नाही आपल्या माउथ कॅव्हिटी, तर त्या दाताच्या मदतीने जे काही कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिंपल मध्ये म्हणजे त्याचे लहान लहान तुकड्यामध्ये रूपांतर त्याला मॅस्टिकेशन म्हणतो. आणि नंतर दुसरं बकल कॅव्हिटीचं काम काय आहे? स्वॅलोइंग म्हणजे जे अन्न आपण घेतले ते गिळंकृत करणे. आता इथून सिक्वेन्स लावून घ्या. बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी याचे 2 मेजर फंक्शन म्हणजे अन्न चावून बारीक करणे, मॅस्टिकेशन, त्याच्यामध्ये सलायवा मिक्स करणे आणि नंतर ते गिळंकृत करणे, दॅट इज कॉल्ड ॲज स्वॅलोइंग. Teeth and tongue with the help of saliva masticate and mix up food thoroughly. आता इथे काय होते? टीथ आणि टंग with the help of saliva म्हणजे इथे दाताच्या मदतीने त्याचं बारीक तुकड्यामध्ये रूपांतर केलं जातं. त्याच्यामध्ये टंगच्या मदतीने सलायवा मिक्स केली जाते. काय केली जाते? सलायवा मिक्स केली जाते. म्हणजे टीथ अँड टंग with the help of saliva masticate म्हणजे बारीक तुकड्यामध्ये त्याचं रूपांतर करून काय केलं जातं? त्याच्यामध्ये सलायवा मिक्स केली जाते. म्हणजे थोडक्यामध्ये जे काही फूड मटेरियलचं मॅस्टिकेशन केलंय हे मॅस्टिकेटेड फूड विथ द हेल्प ऑफ टंग अँड सलायवा दिस वन इज मिक्स्ड थरोली. इट इज मिक्स्ड थरोली. आता ही जी सलायवा आहे या सलायवा मध्ये काय आहे? म्युकस आहे. आपण पाहिलं ना सलायवरी ग्लँड मध्ये 2 प्रकारच्या सेल आपण पाहिल्या. एक सिरस सेल जी की सलायवा तयार करते आणि दुसरी जी आहे ती म्युकस सेल जी की म्युकस तयार करते. मग म्युकस इन सलायवा हेल्प्स इन लुब्रिकेशन. आता म्युकस आहे. मग म्युकस काय करतो? जे फूड मटेरियल आहे फूड मटेरियल लुब्रिकेट करतो. काय करतो? लुब्रिकेट म्हणजे ते गुळगुळीत होतं. म्हणजे म्युकस इन सलायवा हेल्प्स इन लुब्रिकेशन अँड masticated food is converted into bolus and
masticated food it is converted into bolus. म्हणजे इथे बघा सलायवा मध्ये जो म्युकस आहे या म्युकस मध्ये फूड मटेरियल लुब्रिकेट होतं आणि एकदा का ते लुब्रिकेट झालं तर मग काय होतंय जे बारीक तुकड्यामध्ये रूपांतर झालेलं फूड मटेरियल आहे त्याचा एक अन्नाचा गोळा तयार होतो. हा गोळा म्हणजे याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज बोलस. इट इज कॉल्ड ॲज बोलस. हा मुद्दा लक्षात घ्या बरं का. आपण काय म्हणलं टीथ आणि टंग याच्या व्यतिरिक्त सलायवरी ग्लँड मधनं सिक्रेट झालेली सलायवा यांनी काय केलं फूड मटेरियलचं टीथनं मॅस्टिकेट केलं. टंगने काय केलं ही सलायवा त्या फूड मध्ये मिक्स केली. नंतर सलायवा मध्ये जो म्युकस आहे या म्युकस मध्ये फूड मटेरियल काय झालं लुब्रिकेट झालं, ओलसर झालं, गुळगुळीत झालं. म्हणजे थोडक्यात त्याचं रूपांतर कशामध्ये केलं अन्नाचा गोळा याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज बोलस. इट इज कॉल्ड ॲज बोलस. नंतर काय होतो हा जो बोलस आहे देन इट इज कन्व्हेड इनटू फॅरिंक्स. आता बकल कॅव्हिटी नंतरचा पुढचा पार्ट कुठला आहे फॅरिंक्स. आता हे लक्षात घ्या बरं का एलिमेंटरी कॅनॉलचे सगळे पार्ट तुम्हाला सिक्वेन्शियली लक्षात असले पाहिजे. माउथ संपलं का तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे पुढे बकल कॅव्हिटी आहे. बकल कॅव्हिटी संपलं का फॅरिंक्स आहे. फॅरिंक्स संपलं का इसॉफेगस आहे. इसॉफेगस संपलं का स्टमक आहे. स्टमक संपलं का स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन संपलं का लार्ज इंटेस्टाइन. आता एक लक्षात घ्या आपण फूड मटेरियल आतमध्ये घेतले ते मॅस्टिकेट केले चावून बारीक केले त्याच्यामध्ये सलायवा मिक्स केली शेवटी अन्नाचा गोळा तयार झाला त्याला आपण काय बोललो बोलस. आता हा बोलस बकल कॅव्हिटी मधनं कुठे जाईल फॅरिंक्स. कुठे फॅरिंक्स मध्ये. म्हणजे बोलस इज देन कन्व्हेड इनटू फॅरिंक्स अँड देन इनटू इसॉफेगस बाय स्वॅलोइंग और डिग्लुटेशन. नंतर आपण काय करतो याला गिळण करतो. गिळण करत केलं म्हणजेच काय हा बोलस फॅरिंक्स मधनं कुठे जाईल इसॉफेगस. म्हणजे बकल कॅव्हिटी फॅरिंक्स. आता प्रवास कसा चाललाय याचा हा जो अन्नाचा गोळा आहे तो बकल कॅव्हिटी मधनं फॅरिंक्स फॅरिंक्स मधनं कुठे आला इसॉफेगस. कुठे इसॉफेगस. आता आपण पाहिलं होतं की इसॉफेगस मध्ये पेरिस्टाल्टिक मूवमेंट तयार होते. तिथल्या ज्या मसल्स आहेत या अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत आहेत आणि अन्नाचा गोळा हळूहळू काय केला जातो पुढे ढकलला जातो. तर इसॉफेगस मध्ये फूड मटेरियल आलं. त्याच्यानंतर बोलस फर्दर पासेस थ्रू इसॉफेगस. आता इसॉफेगस मधनं पुढे जाणार इसॉफेगस बाय सक्सेसिव्ह वेव्स ऑफ मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन these are called as peristalsis. आता बघा समजा हे इसॉफेगस आहे. तुम्ही पाहिलं ना इसॉफेगस हे ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. याच्या आतल्या बाजूने काय आहे मसल आहे आणि हा इथे काय आहे बोलस आहे. म्हणजे बोलस बकल कॅव्हिटी मधनं फॅरिंक्स मध्ये फॅरिंक्स मधनं इसॉफेगस मध्ये आणि मग काय होईल हळूहळू पेरिस्टाल्सिस मूवमेंट इथं इसॉफेगस मध्ये सुरू होते. आता पेरिस्टाल्सिस मूवमेंट म्हणजे वेव्ह लाइक अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. वेव्ह लाईन मग काय होतील पाठीमागच्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतील समोरच्या मसल रिलॅक्स होतील आणि हा बोलस इथून कुठे आणला जाईल इथे आणला जाईल. परत इथल्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतील हा बोलस पुढे ढकलला जाईल. म्हणजे हळूहळू काय करत होतो पेरिस्टाल्टिक मूवमेंटच्या माध्यमातून तो इसॉफेगस मधनं काय होतो पुढे पास होतो. आता पुढे कोण लागणार आहे स्टमक. कुठे चाललाय तो स्टमक चालला. आता बघा इसॉफेगस आणि स्टमकच्या जंक्शनला आपण पाहिलं होतं गॅस्ट्रो इसॉफेजियल स्फिंक्टर आहे. काय गॅस्ट्रो इसॉफेजियल स्फिंक्टर. म्हणजे गॅस्ट्रो इसॉफेजियल स्फिंक्टर मधनं फूड मटेरियल पुढे येईल स्टमक. म्हणजे आपण तेव्हाच पाहिलं होतं की गॅस्ट्रो इसॉफेजियल स्फिंक्टर रेग्युलेट passage of food from esophagus into stomach. आता जी सलायवा आहे जी सलायवा माउथ कॅव्हिटी मध्ये किंवा ओरल कॅव्हिटी मध्ये सिक्रेट झाली. आता जी काही इथपर्यंत स्टमक पर्यंत फूड मटेरियल आहे पण आपल्याला स्टमक सलायवा मध्ये काय ते पाहिजे. सलायवा सिक्रेटेड इन ओरल कॅव्हिटी कंटेन इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट मीन्स आयन्स लाईक सोडियम आयन्स, पोटॅशियम आयन्स, क्लोराइड आयन्स, बायकार्बोनेट आयन्स
अँड एन्झाइम्स लाईक सलायव्हरी अमायलेज अँड लायसोज आहे. हे लक्षात ठेवा बरं का. सलायवा मध्ये काय आहे, काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत. दोन घटक लक्षात ठेवा, एक इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा एन्झाइम. इलेक्ट्रोलाइट म्हणलं का मग तुमच्या पटकन लक्षात येतं. याच्यामध्ये सोडियम आयन्स आहेत, पोटॅशियम आयन्स आहेत, याच्यामध्ये क्लोराईड आयन्स आहेत, बायकार्बोनेट आयन्स आहेत, बायकार्बोनेट आयन्स. आणि एन्झाइम म्हणलं तर सलायव्हरी अमायलेज आणि लायसोज आहे. सलायव्हरी अमायलेज आणि लायसोज. नंतर केमिकल प्रोसेस ऑफ डायजेशन इज इनिशिएटेड इन ओरल कॅव्हिटी. आता जे केमिकल म्हणजे दोन्ही प्रोसेस, मेकॅनिकल आणि केमिकल दोन्ही प्रोसेसेस कुठे सुरू होत आहेत, ओरल कॅव्हिटी मध्ये. बाय हायड्रोलायटिक ऍक्शन ऑफ कार्बोहायड्रेट स्प्लिटिंग एन्झाइम दॅट इज कॉल्ड ॲज सलायव्हरी अमायलेज. म्हणजे सलायव्हरी अमायलेज जो आहे ना, हा सलायव्हरी अमायलेज काय करतो, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करतो. हायड्रोलायटिक ऍक्शन, हायड्रोलायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, हायड्रोलिसिस ब्रेकडाऊन. सलायव्हरी अमायलेज काय करतो, बकल कॅव्हिटी मध्येच काय करतो, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करायला सुरुवात करतो. अबाउट 30% स्टार्च इज हायड्रोलाइज्ड. आता सगळंच नाही, पार्शियल म्हणलेलं आहे. अबाउट 30% स्टार्च इज हायड्रोलाइज्ड हियर बाय दिस एन्झाइम इनटू डायसॅकराइड दॅट इज कॉल्ड ॲज माल्टोज. म्हणजे जर स्टार्च ब्रेकडाऊन झाला तर त्याच्यापासून कोण तयार होणार, माल्टोज. कोण तयार होणार, माल्टोज. आता इथं ओरल कॅव्हिटी मध्ये जवळपास 30% स्टार्च जो आहे हा काय केला जातो, माल्टोज मध्ये कन्वर्ट केला जातो. एन्झाइम आहे सलायव्हरी अमायलेज आणि या एन्झाइमचा ऑप्टिमम पीएच आहे 6.8. ऑप्टिमम म्हणजे इट कॅन वर्क बेस्ट, इट कॅन वर्क बेस्ट ऍट दिस पीएच. मग आता इथं बघा रिएक्शन सांगितली. स्टार्च याच्यावरती कोण ऍक्ट होतो, सलायव्हरी अमायलेज. ऑप्टिमम पीएच किती, 6.8. कशामध्ये ब्रेकडाऊन झाला, माल्टोज मध्ये. कशामध्ये, माल्टोज मध्ये. म्हणजे स्टार्च हा पॉलिसॅकराइड आहे, तो माल्टोज मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे कशामध्ये, डायसॅकराइड मध्ये. कशामध्ये, डायसॅकराइड मध्ये. ते झालं डायजेशन इन बकल कॅव्हिटी. डायजेशन इन बकल कॅव्हिटी. परत एकदा बघा, बकल कॅव्हिटी मध्ये डायजेशनशी रिलेटेड दोन्ही प्रोसेस होतात. एक म्हणजे मेकॅनिकल प्रोसेस आणि दुसरी म्हणजे केमिकल प्रोसेस. दुसरी म्हणजे केमिकल प्रोसेस. नंतर आपण काय पाहिलं की आपली जी बकल कॅव्हिटी आहे ही दोन मेन फंक्शन कॅरी आउट करते. एक मॅस्टिकेशन ऑफ फूड आणि दुसरं स्वॅलोइंग ऑफ फूड. म्हणजे अन्नाचं रूपांतर बारीक बारीक तुकड्यामध्ये आणि नंतर ते एकत्र करून गिळण करत करण्याचं काम बकल कॅव्हिटी. मगाशी सांगितलं ना की टीथ काय करतायत, फूड मॅस्टिकेट करतायत आणि आपली जी टंग आहे ती काय करते, सलायवा फूड मध्ये मिक्स करते. सलायवा फूड मध्ये मिक्स करते. नंतर काय होतं की ज्या म्युकस सेल आहे त्याच्यामधनं म्युकस सिक्रेट होतो. म्युकस सेल फूड मटेरियल लुब्रिकेट करतो, गुळगुळीत करतो, ओलसर करतो आणि नंतर मग काय होतंय, त्याचा एक अन्नाचा गोळा तयार होतो, त्याला आपण म्हणतो बोलस. काय म्हणतो त्याला, बोलस. नंतर हा बोलस बकल कॅव्हिटी मधनं फॅरेंक्स मध्ये येतो, फॅरेंक्स मधनं तो इसॉफेगस मध्ये येतो, इसॉफेगस मध्ये पेरिस्टॅल्टिक मूवमेंट होते आणि हळूहळू इसॉफेगस मधनं हाच बोलस कुठपर्यंत येतो, स्टमक पर्यंत. आलं लक्षामध्ये. आणि आपण पाहिले की स्टमक आणि इसॉफेगसच्या जंक्शनला काय आहे, गॅस्ट्रो इसॉफेजियल स्फिंक्टर आहे. तिथून तो कुठे पाठवला, स्टमक मध्ये. आता सलायवा मध्ये आपण पाहिलं, सलायवा मध्ये दोन मेन घटक पाहिले. एक म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स, कुठले, सोडियम आयन्स, पोटॅशियम आयन्स, क्लोराईड आयन्स, बायकार्बोनेट आयन्स. आणि एन्झाइम दोन, एक सलायव्हरी अमायलेज, त्याचं दुसरं नाव टायलिन आणि दुसरा एन्झाइम कुठला आहे, लायसोझाइम. कुठला, लायसोझाइम. नंतर काय पाहिलं की बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी मध्ये सलायव्हरी अमायलेज काय करतो, कार्बोहायड्रेटचं स्प्लिटिंग घडवून आणतो.
काय करतो, स्प्लिटिंग घडवून आणतो, म्हणजे त्याला ब्रेक डाऊन करतो. जवळपास 30% स्टार्च हा पॉलिसॅकॅराइड आहे. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, डायसॅकॅराइड. तो डायसॅकॅराइड म्हणजे कुठला आहे, माल्टोज. आणि हा एन्झाईम याची जी बेस्ट वर्किंग आहे ती कुठल्या पीएच ला, 6 pH. या ऑप्टिमम पीएच आहे. इट इज द बेस्ट पीएच बाय विच सलायव्हरी अमायलेज ब्रेक डाऊन स्टार्च इनटू माल्टोज. हे झालं डायजेशन इन बकल कॅव्हिटी. आता लक्षात घ्या, फूड मटेरियल कुठे आले, आता आले स्टमक मध्ये. मला स्टमक मध्ये नेमकं काय डायजेस्टिव्ह प्रोसेसेस आहेत हे आपल्याला पाहिजे. आता बघा, म्युकोसा ऑफ स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लॅंड. आपण पाहिलं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर पाहताना आपण पाहिलं की एलिमेंटरी कॅनॉल ची जी वॉल आहे त्याच्यामध्ये 4 लेयर आहेत, अगदी इसॉफेगस पासून रेक्टम पर्यंत. 4 वॉल कुठल्या, परत एकदा सांगा बघू. आउटर मोस्ट सेरोसा, सेरोसाच्या नंतर मस्क्युलॅरिस, मस्क्युलॅरिसच्या नंतर सबम्युकोसा आणि इनर मोस्ट लेयर जी एलिमेंटरी कॅनॉलच्या ल्युमेनला लागून आहे तिला आपण काय म्हणतो, म्युकोसा. आणि आपण पाहिलं होतं म्युकोसा लेयर जी आहे, म्युकोसा लेयर स्टमक मध्ये आल्यानंतर तिथं काही ग्लँड्स तयार करते. काय करते, ग्लँड. आणि या ग्लँडला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रिक ग्लँड. आणि गॅस्ट्रिक ग्लँड मधून जो ज्यूस सिक्रेट होतो त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रिक ज्यूस. काय म्हणतो, गॅस्ट्रिक ज्यूस. म्हणजे स्टमक मध्ये म्युकोसा लेयर इन स्टमक इट फॉर्म्स गॅस्ट्रिक ग्लँड and gastric gland they produces gastric juice. They produces gastric juice. आता या ज्या गॅस्ट्रिक ग्लँड आहे, या गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये 3 मेजर सेल्स आहेत. पुढे गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये 3 मेजर सेल्स आहेत. आणि मग त्या सेलचं सिक्रेशन नेमकं काय आहे आपल्याला पाहिजे. एक आहे म्युकस नेक सेल. काय सिक्रेट करते, म्युकस. बघा गॅस्ट्रिक ग्लँड मधल्या 3 सेल बघा. म्युकस नेक सेल secretes mucus. Then peptic oblique chip cells, they secrete proenzyme pepsinogen. Proenzyme मतलब तो कुठला आला, इनॅक्टिव्ह, पेप्सिनोजेन. आणि परायटल किंवा ऑक्झॅक्टिक सेल्स they secrete HCl, hydrochloric acid, and intrinsic factor for absorption of B12. काही घटक सिक्रेट करते ज्याच्या मदतीने विटॅमिन B12 काय केलं जातं, ऍब्सॉर्ब केलं. मग लक्षात आलं ना. आता बघा मी काय म्हणलं, म्युकोसा ऑफ स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड. आणि गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये परत काय 3 मेजर सेल्स आहेत. एक आहे म्युकस सेल ज्याच्यामध्ये म्युकस सिक्रेट होते. दुसरी पेप्टिक किंवा चिप सेल, याच्यामधनं काय सिक्रेट होतो, प्रोएन्झाइम पेप्सिनोजेन. आणि परायटल किंवा ऑक्झॅक्टिक सेल they secrete HCl and intrinsic factor for absorption of B12. नंतर बघा स्टमक स्टोर्स फूड फॉर 4 to 5 hours. आता फूड मटेरियल स्टमक मध्ये किती वेळ थांबते, सगळ्यात जास्त वेळ जर कुठे थांबत असेल तर ते आपल्या स्टमक मध्ये. किती वेळ थांबते बघा, इसॉफेगस मधनं फूड मटेरियल कुठे आलं, स्टमक मध्ये. स्टमक किती वेळ साठवून ठेवते, 4 to 5 hours. आता इथं काय होते, स्टमक मध्ये चर्निंग मूवमेंट होते, त्याच्यामुळे फूड मटेरियल काय होते, असं आतल्या आत एकमेकावरती आदळते. फूड गेट मिक्स्ड थरोली विथ ऍसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ स्टमक बाय चर्निंग मूवमेंट ऑफ इट्स मस्क्युलर वॉल अँड नाउ इट इज कॉल्ड ॲज चाइल्ड. आता स्टमक मध्ये फूड किती वेळ थांबते, 4 ते 5 तास. या वेळामध्ये काय होते, हे फूड मटेरियल काय होते, असं एकमेकावरती आतल्या आत आदळते, म्हणजे मिक्स व्हायला. याला म्हणायचं चर्निंग मूवमेंट. मग आता फूड मटेरियल चर्निंग मूवमेंटच्या माध्यमातून या फूड मटेरियल मध्ये काय मिक्स होतोय, हा ऍसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस. मग आता गॅस्ट्रिक ज्यूस
फूड मटेरियल मध्ये मिक्स झाला मग त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज चाई. आता बोलस वेट, जेव्हा फूड मटेरियल बकल कॅव्हिटी मध्ये होतं तेव्हा त्याला बोलस, जेव्हा ते स्टमक मध्ये तेव्हा त्याला आपण काय म्हणलो, चाई. आता इथे काय होते, फूड मटेरियल स्टमक मध्ये आले, मग स्टमक मध्ये आल्यानंतर हा जो प्रो एन्झाईम पेप्सिनोजेन आहे हा कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, HCl च्या, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि मग तो जो प्रो एन्झाईम आहे म्हणजे तो इनॅक्टिव्ह आहे, तो कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जाईल, इट विल गेट कन्वर्टेड इनटू ऍक्टिव्ह एन्झाईम पेप्सिन, ऍक्टिव्ह एन्झाईम पेप्सिन. आता सिक्वेन्स कुठून लावून घ्या बघा. फूड मटेरियल स्टमक मध्ये आलं, 4 ते 5 तास तिथे थांबणार, स्टमक मध्ये फूड पार्टिकल एकमेकावरती असे आदळणार, त्याच्यामध्ये काय मिक्स होणार, गॅस्ट्रिक ज्यूस, त्याला आपण म्हणलो चाई म्हणलो. आता जे फूड मटेरियल तयार झालं ते चाई. आता इथे काय होते, याच्यामध्ये हे जे प्रो एन्झाईम पेप्सिनोजेन आहे, हा प्रो एन्झाईम पेप्सिनोजेन काय होतो, HCl च्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. HCl कोणी सिक्रेट केलंय, परायटल किंवा ऑक्झेंटिक सेल. मग जेव्हा पेप्सिनोजेन हा प्रो एन्झाईम म्हणजे इनॅक्टिव्ह एन्झाईम HCl च्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा काय होईल, हा ऍक्टिव्ह एन्झाईम पेप्सिन मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये, पेप्सिन मध्ये. आणि पेप्सिन काय, इट इज अ प्रोटिओलायटिक एन्झाईम. प्रोटिओलायटिक, प्रोटिओ मीन्स प्रोटीन, लायटिक ब्रेकडाऊन, म्हणजे तो कुणाचं ब्रेकडाऊन करणार, प्रोटीनचं. कुणाचं, प्रोटीनचं. मग लक्षात आलं ना की हा जो प्रो एन्झाईम पेप्सिनोजेन आहे HCl च्या मदतीनं त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, ऍक्टिव्ह एन्झाईम पेप्सिन. आणि पेप्सिन कोण आहे, प्रोटिओलायटिक. प्रोटिओलायटिक म्हणजे तो प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतोय. काय करतोय, प्रोटीनचं ब्रेकडाऊन. कुठे, स्टमक. मग आता प्रोटीनचं ब्रेकडाऊन कसं होतं बघा, पेप्सिन कन्वर्ट प्रोटीन्स into proteases and peptones. सिंपल यांना आपण पेप्टाइड्स म्हणतो. बघा जसाही पेप्सिन तयार झाला, पेप्सिनने प्रोटीन ब्रेकडाऊन केलं का नाही, प्रोटिओजेस आणि पेप्टोन्स या 2 डायपेप्टाइड मध्ये, कशामध्ये, डायपेप्टाइड. आता म्युकस, म्युकस नेक रिजन मधल्या सेल, म्युकस नेक सेल, म्युकस and bicarbonate present in gastric juice plays an important role in lubrication and protection of mucosal epithelium from excoriation. Excoriation, that is called as a damage by highly acidic HCl. आता HCl कसं आहे, ऍसिडिक आहे. HCl कसं आहे, हायली ऍसिडिक. आता मग म्युकस आणि बायकार्बोनेट आयनचा रोल काय, जे गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये म्युकस आणि बायकार्बोनेट आयन्स आहेत, काय करतात, एक तर फूड मटेरियल आणखी लुब्रिकेट करतायत, आणखी गुळगुळीत करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युकोसा लेयर मध्ये जे एपिथेलियल सेल्स आहेत त्याचं HCl पासून डॅमेज सुद्धा काय करतायत, प्रिव्हेंट करतायत. डॅमेज प्रिव्हेंट करतायत. आता HCl चा रोल काय, या प्रत्येकाचा एक स्पेसिफिक रोल आहे. आलं लक्षामध्ये, म्हणजे HCl चा रोल आहे, म्युकसचा रोल आहे, पेप्सिनोजेनचा रोल आहे, पेप्सिनचा रोल आहे. आता HCl चा रोल काय, HCl प्रोव्हाइड ऍसिडिक pH फॉर पेप्सिन. म्हणजे जर pH ऍसिडिक असेल तर पेप्सिन इट वर्क बेस्ट, म्हणून हा HCl काय करतो, त्याला ऍसिडिक मीडियम प्रोव्हाइड करतो, सॉरी ऍसिडिक pH. आता एक दुसरं एन्झाईम पाहिजे आपल्याला, रेनिन. रेनिन हे सुद्धा काय, प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. इट इज फाउंड इन गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ इन्फंट्स. लहान मुलं आहेत का नाही, लहान मुलामध्ये त्यांचा जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे, या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये रेनिन नावाचा एन्झाईम विच हेल्प इन डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन. जे लहान मुलाला जे दूध पचण्यासाठी उपयोग होतो तो कुठल्या एन्झाईमचा, रेनिनचा. आणि जर रेनिनची डेफिशियन्सी, रेनिन जर तयार झाला नाही तर लहान मुलाला दूध पचत नाही, त्याला डिसेंट्री लागते. काय लागते, डिसेंट्री. तर रेनिन हा एन्झाईम हा प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे, तो मिल्क प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतो. तो कुठे,
gastric juice of infants, and small amount of lipases are also secreted by gastric gland. Lipases they brings about breakdown of लिपिडचं ब्रेकडाऊन करणारा एन्झाईम कोण आहे? लायपेज. तर थोडेफार अमाऊंट लायपेजेसची सुद्धा काय होते? तयार होते. तर हे कुठं झालं? डायजेशन इन स्टमक. आलं लक्षामध्ये? परत एकदा बघा, जो म्युकोसा आहे स्टमकचा, याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आहे आणि या गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये 3 मेजर टाइपच्या सेल आहेत. एक म्युकस नेक्स आहे, जे म्युकस सिक्रेट करते. म्युकसचा एक स्पेसिफिक रोल आहे डायजेशन. दुसरी आहे पेप्टिक किंवा चिप्स आहे, याच्यामधनं प्रो एन्झाईम पेप्सिनोजेन सिक्रेट होतो, त्याचा एक स्पेसिफिक रोल आहे. तिसरा आहे पॅरायटल किंवा ऑब्जेक्टिक सेल, याच्यामधनं HCl आणि इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रेट होतो, त्याचा एक स्पेसिफिक रोल आहे. आलं लक्षात? पुढे स्टमक मध्ये फूड आल्यानंतर स्टमक किती तास त्याला साठवून ठेवतोय? 4 ते 5 तास, 4 to 5 आवर. मग याच्यामध्ये काय होतं? स्टमक मध्ये फूड पार्टिकल एकमेकावरती आदळतात, चर्निंग ऍक्शन होते. चर्निंग मुवमेंट म्हणतो स्टमकची. मग हे होत असताना या फूड मध्ये काय होतो? HCl जो आहे, गॅस्ट्रिक ज्यूस जो आहे ना, हा गॅस्ट्रिक ज्यूस काय होतो? मिक्स होतो. मग आता त्याला काय म्हणायचं? चाईन म्हणायचं. काय म्हणायचं? चाईन म्हणायचं. आता गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये जो HCl आहे, या HCl च्या मदतीने इनॅक्टिव्ह एन्झाईम पेप्सिनोजेन कुठल्यामध्ये कन्वर्ट होतो? ऍक्टिव्ह एन्झाईम पेप्सिन. आणि पेप्सिन प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. आता बघा, कुणाचं कन्व्हर्जन झालं? पेप्सिनोजेनचं पेप्सिन. पेप्सिन कोण आहे? प्रोटिओलायटिक, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं. मग तो काय करणार? प्रोटीनचं ब्रेकडाऊन कशामध्ये? प्रोटीओजेस आणि पेप्टोज या 2 डायपेप्टाइड मध्ये करणार. आणि नंतर पाहिलं म्युकस आणि बायकार्बोनेट आयन्स एकतर फूड मटेरियल ब्रेकेट करतात आणि म्युकोसा मधले जे इपिथेलियम आहे त्याला HCl मुळे कुठल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही याची काळजी घेते. आणि HCl काय करतो? ऍसिडिक pH काय करतो? प्रोव्हाइड करतो पेप्सिन एन्झाईमसाठी. आणि मग रेनिन बद्दल आपण पाहिलं आणि थोडीफार अमाऊंट लायपेजेसची सुद्धा काय होते? तयार होते.